हे सरपंचांना मिळणारं मानधन हे तुम्ही त्या शिक्षिकेला दिलं? हा, शिक्षकाला नियुक्ती तुम्ही केली? हो, नियुक्ती आम्ही केली त्याची, सगळ्या बॉडीने निर्णय घेतला. येणं केणं प्रकारे नाही काय नाही, मला गुलालापर्यंत पोहोचायचा आहे, विषय संपला. आपलं कोणाशी वैरवाद नाही, कोणाशी भांडण तंटा नाही, सगळ्यांशी आपुलकीन. आजही माझा तो स्वभाव. इलेक्शन लागली म्हणले की असा खोळ्यासारखा पळतोय. ओके. कुठलाही ऑप्शन मी शिल्लक ठेवत नाही. 100% करायचं ना तर काही करायला लागू दे, आपण त्यात ताकदीने. आणि त्यावेळी आमची सौभाग्यवती माधुरी सागर जाधव ह्या सलग 5 वर्ष सरपंच पद भूषवण्याचा त्यांना मान. 2009 साली ग्रामपंचायतचे इलेक्शन लागले. मग आमच्या पार्टीचे प्रमुख विठ्ठल भाऊ पाटील, वायजी पाटील, संभाजी पाटील, रंगाळ आळवेकर असतील, बाजीराव आळवेकर असतील, ग्रामीण पॅनल गावातलं, ग्रामीण म्हणजे आमच्या गटाचे प्रमुख अशोक पाटील असतील, ह्या सगळ्यांनी विनंती केली की मला की सागर जाधव तू ग्रामपंचायतला उभारा लागतो. ओके. नाही म्हटलं, आमच्या वडिलांचा, आईचा, वडिलांचा फुल विरोध होता. ओके. आम्हाला राजकारणात जायचं नाही आणि तू उभारायचं नाही. माझी पण काय अशी इच्छा नव्हती. माझं 2009 साली वय माझं किती, मला वाटतंय 24 वय असेल. अच्छा. बरेच त्या मंडळींनी सुद्धा वडिलांना आमच्या विनंती केली, काय नाही सागर उभारा लागतोय आम्हाला. त्या वार्डात सागर उभारला की 100% आमची सत्ता येऊ शकते. सागरचं वातावरण चांगलं आहे, सागरला मानणारे लोक आहेत, आणि त्यामुळे सागरला उभा करायला. त्यावेळी तुमच्याबद्दल निवडणुकीमध्ये अनुकूल वातावरण होतं? 100% अनुकूल, 100%. आपलं कोणाशी वैरवाद नाही, कोणाशी भांडण तंटा नाही, सगळ्यांशी आपुलकीन. आजही माझा तो स्वभाव आहे. त्यामुळं तिने आग्रहाची मागणी केली की तू उभारायला पाहिजे. मग कालांतरानं थोड्या दिवसात झाल्यानंतर त्याने सारखं पाठी घेतली, सारखं घरी येणं चालू केलं. मग त्यानंतर मग वडिलांनी परमिशन दिली, होकार दिला. ठीक आहे म्हटले, काय करायचं ते करा. त्यानंतर फॉर्म भरला, त्यानंतर इलेक्शनची पिरियड. मग मला एवढी त्यात कशी आवड निर्माण झाली माझं मला पण कळालं नाही की इलेक्शन लागली म्हणले की असा खोळ्यासारखा पळतोय. ओके. कुठलाही ऑप्शन मी शिल्लक ठेवत नाही. येणं केणं प्रकारे नाही काय नाही, मला गुलालापर्यंत पोहोचायचा आहे, विषय संपला. ओके. त्यानंतर मी इलेक्शन लागली, फॉर्म भरला, सगळ्या गोष्टी झाल्या. त्यावेळेला मी म्हणजे योगायोगाने त्यावेळेला मी पहिल्याच टप्प्यात माझ्या पहिल्याच कार्य म्हणजे राजकीय म्हणजे पहिल्याच परीक्षेत मी पास झालो, चांगल्या मार्कानं पास झालो. ओके. त्यावेळेस मी निवडून आलो. त्यावेळेला म्हणजे गावची सेवा करायची मला संधी मिळाली. 2009 ला इलेक्शन झाली, त्यानंतर मी निवडून आलो. त्यानंतर 1 वर्षानंतर लगेच मला उपसरपंच पदाचा मान मिळाला. 2010 साली असं काम करून दाखवलं की घराकडे लक्ष द्यायचं नाही, आपल्यापर्यंत जो विषय येईल तो सोडवायचा प्रयत्न करायचा. पूर्ण वेळ गावासाठी. हे बघा कसं असते, आपण एखादी गोष्ट करतोय, एखादी गोष्ट करायची तर पूर्ण ताकदीने करायची, जमत नाही तर त्यात पडायचं नाही. ओके. ह्या मताचा 100% करायचं ना तर काही करायला लागू दे, आपण त्यात ताकदीने उतरायचं, ह्या उद्देशाने मी त्यात पडलो. त्यानंतर उपसरपंच झालो. त्यानंतर तो 5 वर्षाचा कालावधी अतिशय चांगला गेला माझा. त्यानंतर परत दुसरी 2014 इलेक्शन लागली. त्यावेळेला महिलेचं आरक्षण पडलं. मग आपण काम केलं तर चांगलं, त्यामुळे गावात प्रतिसाद चांगला होता आपल्याला. तरी पण थोडाफार बाबा एकदा निवडून आला, दुसऱ्या वेळा म्हटलं की थोड्याफार अडचणी, थोडं मनाचं आपण काम चांगल्या पद्धतीने केल्यामुळे त्यामुळे किंतु परंतु लोकांच्या मनात एक थोडाफार असतोच. त्यानंतर 2014 इलेक्शन आले, महिला आरक्षण पडलं. महिला आरक्षण पडल्यानंतर मी निर्णय घेतला की आमच्या सौभाग्यवतींना माधुरी सागर जाधव यांना उभा करायचं. मग योगायोगान आमच्या वॉर्डमध्ये आरक्षण पडलं. आम्ही इलेक्शनला सामोरे गेलो. त्यामध्ये आमच्या सौभाग्यवतींचा माधुरी सागर जाधव प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्या. ओके. आम्ही 6 सीटा आमच्या आल्या. ओके. पॅनेलच्या पूर्ण 6 सीटा आमच्या आल्या. एकूण किती सीट पैकी 6 आल्या? 9 पैकी 6 आल्या. अच्छा. म्हणजे पहिल्या 9 ते 14 मध्ये पण आमच्या 6 सीटा आल्या. ओके. आणि त्यावेळी आमची सौभाग्यवती माधुरी सागर जाधव ह्या सलग 5 वर्ष सरपंच पद भूषवण्याचा त्यांना मान मिळाला. पूर्ण टर्म 14 ते 19चा पूर्ण टर्म त्यांना सरपंच पद म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तशाच त्या शाळा व्यवस्थापन समितीत सुद्धा 5 वर्ष अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले, अतिशय चांगल्या पद्धतीने. ग्रामपंचायतमध्ये आपल्या परीने जे काय करता येईल गावासाठी ते आम्ही दोघांनी पती पत्नीने आधी झोकून देऊन गावची सेवा करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. कुठलीही समस्या होती, पाण्याचा प्रश्न कधी आम्ही ऐरणीवर येऊ दिला नाही. बरोबर. स्वच्छतेचा प्रश्न कधी ऐरणीवर येऊ दिला नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, शाळा व्यवस्थापन समिती जर ग्रामपंचायतशी जर संलग्न जर असेल तर तिथं आपल्याला काम करता येते. बरोबर. शाळेला
शाळेत तसं म्हणजे सरकारचं लक्ष तसं जसं पाहिजे बरोबर त्या पद्धतीने सरकारचं शाळेकडे लक्ष कमी. बरोबर. शिक्षकांचा स्टाफ असेल, हं. काही सुविधा असतील किंवा काही योजना वगैरे असतील, बरोबर. ते थोड्याफार कमी. मग त्यामुळं ग्रामपंचायतकडे आमच्याकडे असल्यामुळं, आमच्या सभापतींच्याकडेच ते अध्यक्षपद असल्यामुळं आम्ही शाळेमध्ये त्यावेळेला मुख्याध्यापक रिक्त होतं, हं. शिक्षक स्टाफ कमी होता. बर. मग काय करायचं आम्हाला सुचना. हं. शिक्षक तर पूर्ण वेळ जर असतील तर मुलांना शिक्षण चांगलं, बरोबर. म्हणजे शिष्यवृत्ती असेल, नवोदय असेल, जे आपल्याला टार्गेट आहे, जे आपल्याला काय करता येईल ते त्यातनं साध्य करता येईल, त्यासाठी शिक्षक स्टाफ आपल्याला पूर्ण पाहिजे. बरोबर. आम्ही म्हणजे पोर्टलद्वारे भरायचे असेल त्यावेळी आम्ही आवर्जून जिल्हा परिषदमध्ये उपस्थित राहून तिथं नेते मंडळींना कोणाला सांगायला लागत असले तिथं सांगून की तिथं आम्हाला शिक्षक पाहिजे, तिथं मुख्याध्यापक तो मुद्दा लावून धरला तुम्ही, हो, मुद्दा. अगदी लावून धरला. मी स्वतः आम्ही 10-10, 11-11 वाजेपर्यंत जिल्हा परिषदमध्ये ठाण मांडून बसायचो, काय नाही आम्हाला शिक्षक पाहिजे. त्यावेळेला शिक्षक तरी सुद्धा आम्हाला मिळायचे नाही. मग आम्ही त्यातनं मार्ग काय काढला की आमच्या गावातीलच कविता शेळके म्हणून ओके गृहिणी आहेत, त्यांचं शिक्षण चांगलं आहे. त्यांना आम्हीच्या ग्रामपंचायत बॉडीच्या वतीनं, शाळा व्यवस्थापन समितीच्या बॉडीच्या वतीनं आम्ही असं ठरवलं की आपल्याला एक शिक्षिका कमी आहे, ते आपण त्यांची नियुक्ती करू. ओके. त्यांचा पगार ग्रामपंचायतने दिला. अच्छा. आम्ही त्यांचं मानधन जे आहे ते आम्ही ग्रामपंचायत मधून दिलं. ओके. पण काम थांबवू दिलं नाही तुम्ही? नाही दिलं. ते ग्रामपंचायत मानधन आम्ही, सरपंच पदाचं मानधन आम्ही उचललं नाही. ते मानधन आम्ही शिक्षणासाठी खर्च केलं. हे सरपंचांना मिळणारं मानधन हे तुम्ही त्या शिक्षिकेला दिलं? हा, शिक्षकाला नियुक्ती तुम्ही केली? हो, नियुक्ती आम्ही केली त्याची. सगळ्या बॉडीने निर्णय घेतला डीपीआर मधला खर्च घालायचा आणि त्यांची नियुक्ती करायची. मुलांची कुठल्याही परिस्थितीत गैरसोय होता कामा नाही, हे आमचं डोळ्यासमोर उद्दिष्ट. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.